सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अनेक ठिकाणी नवमतदार सुद्धा पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या उत्साहात आपल्याला मतदान सुरू झालेलं पाहायला मिळतंय। काही मतदार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्ही पहिल्यांदाच मतदान करताय, काय प्रतिक्रिया वाटते तुम्हाला? कशा प्रकारची भावना? मला मतदान करून खूप छान वाटतंय। मी माझा लोकशाहीचा अधिकार पहिला बजावलेला आहे। आता तुम्ही सर्वांनी वेळेत बाहेर पडून आपलं मतदान द्यावं ही विनंती। पहिल्यांदा मतदान करते, काय वाटतं तुला? पहिल्यांदा कसं वाटलं? खूप छान वाटतंय मला मतदान करून। तुझ्यासाठी जे 9 मतदार आहेत त्यांना माझ्यासारख्यांनी 9 मतदारांनी स्वतः लवकर बाहेर पडावे आणि मतदान करावे। तुम्ही काय सांगाल? तुम्ही मतदान केलेलं आहे, मतदान टक्केवारी सातत्याने घटते, तर अशा वेळी काय आव्हान कराल? लोकांनी लवकरात लवकर येऊन मतदान करावं आणि सगळ्यांना नंतर कसं खूप ऊन वगैरे होतो त्याच्यासाठी सकाळी सकाळी लवकर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून लवकरात लवकर सगळ्यांनी मतदान करावं आणि सगळ्यांनी आपलं मतदान करावंच त्याची विनंती। आप बताइए, आपने भी पहली बार किया है, तो कैसे लग रहा है और क्या लोगों को कहना है? और तुम्हारे जो दोस्त लोग हैं उनको क्या कहना है? उनको भी अच्छा है, जल्दी और नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं हे सर्व नवमतदार होते आणि या सर्वांनी आवाहन केलेलं आहे की वेळ दौडू नका, जितका वेळ कराल तितका उन्हाचा तडाखा सुद्धा बसेल। त्यामुळे आपण नवमतदार असाल किंवा जनरल मतदार असाल तर आपण वेळेमध्ये येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि सांगली जिल्हा प्रशासनाला साथ द्यावी, निवडणूक प्रशासनाला साथ द्यावी आणि आपल्या जिल्ह्याची किंवा लोकसभा मतदारसंघाची जी आकडेवारी आहे, टक्केवारी आहे, ही टक्केवारी वाढवण्यासाठी आपण जागरूक मतदार म्हणून प्रयत्न करावे, लोकशाही बळकट करावी असे आवाहन हे सर्व नागरिक आणि मतदार या ठिकाणी करत आहेत। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।